जसं दुपारी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं की काल रात्री जतनदुरुस्तीचं काम करताना एक पोलीस सदस्य काहीतरी आढळून आलं। त्याच्यानंतर काम करायचं आहे लवकर जसं दुपारी माननीय शेळके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस सदस्य वास्तू आढळून आली। आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं। आतमध्ये एक 5 बाय 5 फुटाचं एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका असे एकूण 6 ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात। तो मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो। माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। कशाची मूर्ती आत्ता तर निश्चित सांगता येत नाही, फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही। ते आधी समजून घ्यावं लागेल, बाहेर काढावं लागेल, नंतर सांगता येईल। दगडाच्या मूर्ती ते आता बघू आपण। नाही, एकदम तातडीने अंदाज देणं चांगलं नाही। आता आम्ही ते कामच करत आहोत। अर्ध्या 1 तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू, तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणता। एक 6 बाय 6 फुटाचा चेंबर आहे। नाही, सिमेंटचं नाही आहे, चुन्याचं प्लास्टर आहे। हां, आता तरी एकच असं नाही सांगता येणार। आता जे कामात जे ॲक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर आहे। नाही, आता ते मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही। असं तर आता सगळीकडे जवळपास तर आपण फरशीचं काम केलेलं आहे। हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला आहे, बाकीच्या तर फरशी काढूनच आपण रिपेअर केलेलं आहे। त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही, पण तरी आपण एकदा चेक करायला काही हरकत नाही। जवळपास मंदिरातली खांबावरची असेल, दरवाजावरची असेल, गाभाऱ्यातली चांदी असेल, जवळपास सगळी मिळून एक 700 किलोच्या आसपास चांदी निघालेली आहे। ते पुरातत्व विभागाच्या ह्याच्यानुसार निर्देशानुसार काढण्यात आलेली आहे। तीच चांदी परत मंदिर समितीच्या 9 दरवाजासाठी आम्ही वापरणार आहे। ते मंदिर समितीमध्ये ठराव घेऊन त्या पद्धतीने पुढे चालणार आहे। त्यासाठी माननीय विधिन्याय खात्याकडे आम्ही त्या चांदी वितरण्याची परवानगी मागितलेली आहे आणि त्यांना सांगितलं बी आम्ही त्याचा कुठं काही वापर करणार आहे ते। त्यामुळं न्यायविधी खात्याकडून परवानगी आल्यानंतर आम्ही हे सर्व 9 दरवाजे चांदीचे बनवणार आहोत। मेघडंबरीचं काम अजून चालू आहे। मेघडंबरीचे सुद्धा ते आम्ही ह्या चांदीमध्ये बनवणार आहोत आणि जवळपास कमी काय जास्त पडली तर आम्ही मंदिर समितीमध्ये त्या बाहेर टाकणार आहे।